अलका IVF वंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2016च्या अधिवेशनात समृद्धी महामार्गाची घोषणा केली. यात सांगितलं की मुंबईहून नागपूरला 8 तासात प्रवास करता येईल, तर संभाजीनगरला 4 तासात जाता येईल. फडणवीसांनी हा मार्ग जेव्हा जाहीर केला तेव्हा भूसंपादन आणि त्यात येणाऱ्या अडचणी पाहता या महामार्गाची गरजच काय असं म्हणत विरोधही झाला. पण एकनाथ शिंदेंच्या मदतीने फडणवीसांनी हा प्रकल्प पुढे रेटला आणि 2018ला काम सुरू केल्यानंतर पुढच्या 4च वर्षात म्हणजे 2022ला याचा पहिला टप्पाही खुला केला. आज जेव्हा आपण मुंबईहून निघून फक्त 4 ते 5 तासात संभाजीनगरला पोहोचतो तेव्हा समृद्धी महामार्गाचं महत्त्व समजतं. फडणवीसांनी अशीच एक क्रांतिकारी घोषणा नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबरला केली की मुंबईहून निघाल्यानंतर आता 4 तासात लातूरला जाता येईल आणि बीडला जाण्यासाठी 3 तास लागतील. अनेकांना विश्वास न बसणारी ही कल्पना आहे. मात्र MSRDCने जो प्रस्ताव तयार केला आहे त्यानुसार कल्याणहून निघालेला माणूस 4 तासात सहज लातूरला जाऊ शकतो. शिवाय अहिल्यानगरला जाण्यासाठी फक्त 2 तास आणि बीडसाठी 3 तास लागतील. प्रस्तावित महामार्ग बीडमधून जातोय अशी घोषणा झाल्यानंतर एक पत्र समोर आलंय, ज्यात हा महामार्ग धाराशिव मार्गे गेला तर सरकारचा पैसा आणि प्रवासाचा वेळ आणखी वाचतोय असं लॉजिक मांडलं गेलंय आणि यासाठी बीडचे आमदारही आता पुढे सरसावलेत. मुंबईहून फक्त 3 ते 4 तासात बीडला नेणारा हा रस्ता खरंच धाराशिव मार्गे वळवला जातोय का आणि जे पत्र समोर आलंय त्यामागची स्टोरी नेमकी काय आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा. मुख्यमंत्र्यांनी येत्या काळात जे महामार्ग बांधले जाणार आहेत त्यात मराठवाड्याच्या दळणवळणाचा प्रश्न मिटवून टाकणाऱ्या जलकल्याण एक्सप्रेसवेची घोषणा केली. बदलापूर बोगदा पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून बदलापूरला फक्त 30 ते 35 मिनिटात पोहोचता येणार आहे आणि त्यानंतर कल्याणपासून पुढे हा जनकल्याण महामार्ग असेल. कल्याण ते लातूर हा खरं तर मुंबई ते हैदराबाद असा 450 किलोमीटरचा कॉरिडॉर आहे. सध्या मुंबई ते हैदराबाद हे अंतर 700 ते 750 किलोमीटर आहे, जे जनकल्याण एक्सप्रेसवे नंतर 530 किलोमीटरवर येईल. याशिवाय प्रवासाला लागणारा 12 ते 14 तासांचा वेळ हा 5 तासांवर येईल. महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत याचं एकूण अंतर 450 किलोमीटर आहे आणि लातूरला जाण्यासाठी कल्याणहून निघाल्यानंतर 4 तास लागतील. कल्याणहून पुढे निघाल्यानंतर अत्यंत कठीण समजला जाणारा जो माळशेज घाट लागतो त्या घाटात 8 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाणार आहे, ज्यामुळे घाट सेक्शन पूर्णपणे बायपास होईल आणि प्रवास विना अडथळा होईल. माळशेज घाटानंतर अहिल्यानगर, पुढे कर्जत, जामखेड आणि बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा, अंबाजोगाई आणि लातूर रस्ता हा प्रस्तावित रूट आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या फक्त याला मंजुरी दिली आहे आणि सविस्तर DPRचे आदेश दिले आहेत. म्हणजेच DPR तयार झाल्यानंतरच या महामार्गाची अलाइनमेंट आणि कोणकोणत्या भागातून तो जाणार आहे हे लक्षात येईल. हा एक्सप्रेसवे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला जोडला जाणार आहे आणि विरार अलिबाग कॉरिडॉरला जोडला जाईल, ज्यामुळे मराठवाड्यातला व्यापारी आणि सामान्य माणूस पालघर जिल्ह्यातल्या बंदरापर्यंत ते अलिबागपर्यंत 4 ते 6 तासात पोहोचू शकतो. मुख्यमंत्र्यांनी महामार्ग जाहीर करताना मुंबई ते लातूर 4 तासात सांगितलं असलं तरी आपल्याकडची वेगमर्यादा लक्षात घेता 5 तासात साधारण लातूरला जाता येईल असा हा मार्ग आहे. मात्र याची घोषणा होताच धाराशिवमधून मागणी होऊ लागली की बीडऐवजी हा महामार्ग धाराशिवमधून जाणं जास्त फायद्याचं आहे. परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आणि काही बाबी समोर आणून दिल्या. प्रस्तावित महामार्ग लातूर, अंबाजोगाई, केज, बीड, जामखेड, अहिल्यानगर, कल्याण आणि मुंबई असा प्रस्तावित असल्याची माहिती आहे. मात्र महामार्गामध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि तांत्रिक बाबी पाहता काही सुधारणा करण्याची संधी आहे. लातूर, कळंब, पारा, ईट, खर्डा ते जामखेड ते अहिल्यानगर आणि पुढे कल्याण असा महामार्ग आखल्यास एकूण अंतर 60 ते 70 किलोमीटर कमी होत आहे आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ शिवाय महामार्ग बांधण्याचा खर्चही वाचणार आहे. आपण हा बदल केला तर धाराशिव जिल्ह्यातील जनतेलाही याचा फायदा घेता येईल. धाराशिव जिल्हा हा कृषीप्रधान आहे आणि हा वेगवान महामार्ग जिल्ह्याला मिळाला तर शेतमाल मुंबई आणि ठाण्याच्या बाजारपेठेत सहज नेणे शक्य होईल, ज्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यात आपण सुधारणा करावी अशी विनंती करतो असं पत्रच प्रताप सरनाईकांनी लिहिलंय, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. बीड जिल्ह्यात तर सरनाईकांच्या या मागणीचा निषेध करण्यात आला आणि आधीच मागासलेल्या बीड जिल्ह्यातून एखादा चांगला प्रकल्प जात असेल तर तो कागदावर असतानाच पळवण्याची हालचाल सुरू झाली आहे का असा सवाल विचारला गेला. याशिवाय प्रताप सरनाईक पालकमंत्री असल्याने त्यांच्या जिल्ह्यासाठी ही मागणी करतायत, मग बीडचे पालकमंत्री अजित पवार काय करतायत असा सवालही काही बीडकरांनी केला. हे फक्त सोशल मीडियापुरतंच थांबलं नाही तर केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनीही या मार्गात कोणताही बदल करू नये यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं.
खरं तर हा महामार्ग सध्या फक्त कागदावर आहे आणि या क्षणापर्यंत तरी प्रताप सरनाईकांच्या मागणीवर कोणताही प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिलेला नाही. एखाद्या महामार्गातला बदल हा फक्त एका पत्राने करणं कधीही शक्य नसतं, कारण त्याचे DPR हे आधीच पूर्ण झालेले असतात. DPRच्या आधी सर्वेक्षणही झालेली असतात. सरनाईकांचं पत्र हा धाराशिवकरांना खुश करण्याचा एक स्टंट असल्याचंही सांगितलं जातं. बीड आणि धाराशिवमध्ये जर हा महामार्ग खेचून नेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली तर यात बीडच्या पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण बीडमध्ये सोलापूर धुळे महामार्ग सोडला तर एकही मोठा महामार्ग नाही आणि पर्यायाने जिल्ह्याचा विकास कायम रखडलेला आहे. जिल्ह्यात आत्ताच रेल्वे आली आहे, जी पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी अजून काही वर्ष जातील. शिवाय जिल्ह्याला अजूनही विमानतळ नाही. बीडच्या आजूबाजूचे जिल्हे लातूर, संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यात रेल्वेचं मोठं जाळं आहे. मोठमोठे महामार्ग आहेत, शिवाय विमानतळ आणि MIDC सुद्धा आहेत. मात्र राजकारणासाठी कायम चर्चेत असलेल्या बीडमध्ये अजूनही विकासाची गंगा पोहोचलेली नाही आणि अजून कागदावरच असलेल्या महामार्गापूर्वीच रस्सीखेच सुरू आहे. एखादा एक्सप्रेसवे होतो तेव्हा या महामार्गाने जोडली जाणाऱ्या सगळ्या शहरांचा प्रचंड झपाट्याने विकास होतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवे होण्याच्या आधी रस्त्याने प्रवास कधी 5 ते 8 तासांचा असायचा. घाटातली प्रचंड वाहतूक कोंडी आणि उद्योगांना होणाऱ्या अडचणी असा एक काळ होता. पण द्रुतगती महामार्ग झाला. मुंबई पुण्याचा तरी विकास झाला, पण आजूबाजूची शहरही झपाट्याने वाढली. समृद्धी महामार्गाने तर ठाण्यापासून ते नागपूरपर्यंत प्रत्येक शहरात जाणं एवढं सोपं झालंय की विमानाऐवजी नियमित प्रवासी आज रस्ते मार्गाने जाणं पसंत करतात. संभाजीनगर तर मुंबईहून फक्त 5 तासांवर आलंय आणि भिवंडी ते ठाणे रस्ता पूर्ण झाल्यानंतर हा वेळ आणखी कमी होणार आहे. मुंबई आणि लातूर जोडण्यामागेही हाच उद्देश आहे की बीडसारख्या जिल्ह्याचा यात विकास व्हावा. मात्र त्याआधीच केलेल्या एका मागणीमुळे हा महामार्ग पुन्हा चर्चेत आला. तुम्हाला काय वाटतं? सरनाईकांच्या फक्त एका पत्राने यात खरंच बदल होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा.